योहानाने लिहिलेले शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 27वे वचन येण्याप्रमाणे आहे. बाई, पहा हा तुझा पुत्र, पहा ही तुझी आई. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही आमची दृष्टी क्रूस खांबाकडे वळवलेली आहे. आम्ही आमचा प्रिय येशू ख्रिस्त विव्हळ होताना ज्या वेळेला पाहतो आहोत त्यावेळेला त्याचे शेवटचे काय शब्द आहेत, काय उद्गार आहेत, याकडे आम्ही अत्यंत काळजीपूर्वक पाहतो आहोत. आणि प्रभू, जो तिसरा शब्द, जो उद्गार येशू ख्रिस्ताने क्रूस खांबावरून काढला, त्याकडे आम्ही वळत आहोत. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला तू प्रभू हा शब्द विदित कर, त्याचा अर्थ सांग. धन्यतारक येशूच्या नावात आम्ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. येशू ख्रिस्ताने क्रूस खांबावरून सर्वात प्रथम आपल्या अवतीभोवती असलेले आणि त्याचा छळ करणारे, त्याच्यावर प्रीती करणारे असे लोक पाहिले. आणि मग येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी क्षमादान प्राप्ती मागत होता, त्यांच्यासाठी मध्यस्थी करीत होता. त्यानंतर येशू ख्रिस्ताने स्वतःच्या क्रूस खांबाच्या अवती आणि भोवती उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जे दोन चोर, जे दोन अपराधी टांगले गेले होते त्यांच्याकडे पाहिले. आणि मग येशूने एकाला सुखलोक प्राप्तीचं वचन दिलं, आश्वासन दिलं, आणि निश्चितच ते पूर्ण झालं असणार. अंधार पडण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने हे तिसरं वाक्य उच्चारलेलं आहे. आम्ही हे पाहतो की येशू ख्रिस्त अत्यंत विव्हळ झालेला आहे. त्याच्या अंगातून जे रक्त वाहत आहे, फटक्यांमुळे ज्या वेदना होत आहेत, त्या सर्व त्याची आई, त्याचा प्रिय शिष्य योहान क्रूस खांबाच्या पायथ्याशी उभे राहून पाहत होते. आणि हे दुःख, ह्या अतिवेदना त्या मरियेने पाहिल्या. येशू ख्रिस्त, येशूची आई मरिया आणि योहान या तिघांमधला यावेळेसचा हा प्रसंग पवित्र शास्त्रामध्ये विशेष प्रकारे नमूद केलेला आहे. मरिया काळजी करणारी माता, आपण असं पाहतो की ही जी काळजी करणारी माता आहे, तिने सर्व धार्मिक विधी, येशू ख्रिस्त बालक असतानापासूनचे सर्व विधी पार पाडले. तिने येशू ख्रिस्ताला मंदिरात नेऊन समर्पित केले. तिच्यासाठी जे काही करायचं होतं ते तिने केलेलं आहे. लूका वर्तमान 2 अध्याय 22 पासून पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्याला वर येरुशलेमेस घेऊन आले, ते अशासाठी की त्याचे प्रभूला समर्पण व्हावे. आणि मरिया सर्व प्रसंग पाहत होती. आणि मग त्या ठिकाणी तिने शिमोनाचं स्तोत्र ऐकलं. शिमोन त्या ठिकाणी होता, जो एक संदेश होता, आणि त्याने त्या ठिकाणी मरियेबद्दल जे सांगितलेलं आहे लूक 2:34-35 आम्ही पाहतो. शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला. पहा, इस्रायलास अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमिले आहे. ह्यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तरवार भोसकून जाईल. मरिया हिने हे वाक्य ऐकलं. तिने हे पाहिलं की हा शिमोन काय म्हणतो आहे. माझं हृदय, मी तर आनंदात आहे. मी देवाची दासी, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मला हो असं म्हणून मी स्वतःला समर्पित केलं. मी येशू बाळ यावेळेला घेऊन आलेली आहे यरुशलेमेत, पवित्र मंदिरात मी समर्पण करते आहे. परंतु स्तोत्र 42:10 प्रमाणे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करीतात. ह्यामुळे माझ्या हाडांचा चुराडा झाला आहे.
मरियेच्या हाडांचा चुराडा झाला. मरिया ही त्या ठिकाणी अत्यंत विव्हळ झालेली आहे. मरिया आपल्या बाळाला पाहते आहे आणि त्याच वेळेला येशू ख्रिस्त तिच्या दुःखापासून दूर नाही आहे. येशू ख्रिस्त तिचं दुःख पाहतोय. तिच्या अंतःकरणात तलवार भोसकून चाललेली आहे हे पाहतो आहे. आणि योहान याच्याकडे त्याने पाहिलं, जो जब्दीचा पुत्र याकोब व योहान हा होता. मत्तई 4:21 आणि 22. मत्तई फार अति शिक्षित होता, पौलासारखा असं नव्हे, परंतु तो थोडासा कमी शिकलेला होता. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय 13वं वचन. त्याची सहनशक्ती देखील थोडीशी कमी होती, कारण तो वयाने त्यावेळेला थोडासा लहानच होता. मार्क 9:38. इतरास येशूच्या नावाने भूते काढताना त्याने पाहिलं आणि त्याला वाटलं, अरे आम्ही शिष्य ना, आम्ही भूते काढणार, हे कोण आहेत जे भूतं काढत आहेत आणि येशूच्या नावाने? येशूवर आमचा अधिकार, माझा अधिकार. परंतु येशू ख्रिस्ताने त्याला त्यावेळेला सावरलं, आवरलं. महत्त्वाकांक्षी असा हा योहान. मार्क 10:35-37. याकोब व योहान येशूच्या उजवीकडे व डावीकडे बसण्याची त्यांची जी इच्छा होती ती त्यांच्या आईने येशूकडे बोलून दाखवली होती. तसंच जरी एवढं सगळं असलं तरी येशू त्याच्यावरती प्रीती करायचा. योहान 21:20 आम्ही असं पाहतो की ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, तो हा शब्द महत्त्वाचा आहे, हे वाक्य महत्त्वाचं आहे. येशूची त्याच्यावर प्रीती होती. तो रागिष्ट आणि येशूने त्याला धमकावले होते. लूक 9:54 आणि 58 ह्या वचनांमध्ये आपल्याला हे आढळतं. आतिथ्य न करणाऱ्या शमरोणी लोकांचा अग्नीने नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी का, असं या वाक्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे तो राग काढायचा. आणि या वाक्यातून आता येशू ख्रिस्त मात्र ह्या प्रगल्भ झालेल्या, आपल्या क्रूज खांबापाशी आल्यावर प्रगल्भ झालेल्या प्रिय शिष्याकडे पाहतो आणि तो त्याला एक जबाबदारी सोपवतो आहे. हे जे वाक्य आहे त्यामध्ये येशू ख्रिस्त, प्रीती करणारा येशू ख्रिस्त आपण पाहतो. येशू ख्रिस्त जो आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहिला, जो वाढला आणि ज्याच्यावरती देवाची आणि मनुष्यांची कृपा होती, हा आपला येशू ख्रिस्त 3.5 वर्ष या जगामध्ये असताना त्याने स्वतःला कार्यासाठी वेगळं केलं, विभक्त केलं. मरियेला कळलं नाही की नेमकं काय होतं आहे. आणि मग शेवटी काय झालं की मरिया हिच्या नंतर लक्षात आलं की येशू ख्रिस्त काय म्हणतो आहे. तुमचा आणि माझा येशू ख्रिस्त कुटुंबाचं महत्त्व ओळखून होता. कुटुंबातील व्यक्तींना तो समजत होता आणि त्याची इच्छा होती की हे कुटुंब असंच असावं. स्वतःचं कुटुंब येशूने पाहिलं होतं. आपले आई आणि वडील कष्ट करणारे आहेत हे त्याने पाहिलं होतं. येशूने हे पाहिलं होतं की आपला पिता हा एक सुतार आहे. येशूने पाहिलं कशा प्रकारे तो वस्तूंची घडण करतो, ते विकतो. येशूने नंतर आपल्या सेवा कार्यामध्ये स्वतःच्या घरातून बाहेर पदार्पण केल्यानंतर हे पाहतो की आम्हाला योहान 1:35-42 वचनाप्रमाणे त्याने आपल्या शिष्यांना पाहिलं. योहान 1:35-42 38व्या वचनामध्ये येशूच्या पाठीमागं ज्यावेळेला बाप्तिस्मा करणारा योहानाचे 2 शिष्य आले, त्यांना येशूने विचारलं, तुम्ही काय शोधता? ते म्हणाले, आपण कुठे राहता? 39व्या वचनात तो म्हणाला, मी कुठे राहतो हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही माझ्या मागे या. ते गेले, 2 शिष्य गेले आणि ते त्याच्या येथे राहिले. येशू आपल्या छोट्याशा कुटुंबातून जगात प्रविष्ट झाला. त्या ठिकाणी त्याचे 2 शिष्य जे प्रेषितांची जे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची होते त्याच्याकडून
ते आलेले आहेत. आणि हे आम्ही पाहतो की शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया ह्या त्या 2 शिष्यांमधील एक होता. त्याने आपला भाऊ शिमोन याच येशूकडे आणलं. म्हणजे आता येशूचं कुटुंब विस्तारित होतं आहे. मार्क 3:34 यामध्ये आपण असं पाहतो की काळजी करणारी मरिया येशूला शोधत होती. आणि मग जे लोक ज्यामध्ये सेवा करीत होता, विश्वास त्याच्यावरती ठेवणारे लोक होते, त्यांना येशू पाहतोय, त्यांची सेवा करतोय. मरिया आणि तिचे इतर पुत्र बाहेर उभे होते. आणि मग येशूला निरोप आला, तुमची आई आणि भाऊ तुम्हाला बाहेर बोलवत आहेत, तुमची वाट पाहत आहेत. मग आम्ही 34व्या वचनात पाहतो, मग जे त्याच्या भोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, पहा ही माझी आई व हे माझे भाऊ. येशूने आपले घर, आपलं कुटुंब याला महत्त्व दिलं, प्राधान्य दिलं. बाहेर पडल्यानंतर आपल्या शिष्यांना त्याने आपलं एक कुटुंब केलं. आणि आता जे विश्वासणारे आहेत, जे त्याच्या अवतीभोवती बसलेले आहेत, त्यांना तो म्हणतो आहे, पहा ही माझी आई व हे माझे भाऊ. तसंच लूक 8:21 देखील याबद्दल नोंद आहे, हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे भाऊ. माझे तुम्ही वचन पाळा आणि माझ्या कुटुंबात सहभागी व्हा. येशू ख्रिस्ताने क्रूस खांबावरून एका वैशिष्ट्यपूर्ण कुटुंबाची स्थापना केली. आणि येशूचे भाऊ जे त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते, परंतु जे विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना त्याने स्वतःच्या कुटुंबाचं घटक करून घेतलेलं आहे. या कुटुंबातील सदस्यांचे जे नवीन कुटुंब प्रस्थापित झाले, ज्याच्यामध्ये मरिया, ज्याच्यामध्ये योहान, ज्याच्यामध्ये विश्वासणारे आहेत, त्यांचं एकच ते घर, ते कुटुंब स्थापनेमागे एकच उद्दिष्ट होतं. आणि ते म्हणजे हे कुटुंब अधिक वाढावं, विस्तृत व्हावं. जे विश्वासणारे आहेत त्यांनी अनेकांना येशूच्या कुटुंबामध्ये आणावं. आणि हे न तुटणारे कुटुंब आता प्रीतीवरती आधारित होते. येशूवरती प्रीती करणारा योहान, येशूवरती प्रीती करणारी आई आणि येशूवरती प्रीती करणारे शिष्य, येशूच्या अवतीभोवती असणारे लोक. आणि येशू ख्रिस्त याने काय केले, ह्या कुटुंबाला पाहिलं. हे कुटुंब पवित्र आत्म्याची वाट पाहत होते, प्रार्थना करीत होते. शुभवर्तमान आणि जे पूर्ण होणारं सत्य आहे त्याबद्दल हे लोक जागृत राहणार होते. आम्हाला हे लक्षात येतं की हा योहान याने सेवा केली. आईला तर आपल्या घरी घेऊन गेलाच, येशूची जबाबदारी त्याच्या वतीने पार पाडली. आणि त्याने शुभवर्तमान लिहिलं, त्याने 3रं पत्र लिहिलं, प्रगटीकरण लिहिलं. आणि ख्रिस्तावरील विश्वासाच्या पायावर हे उभं राहिलेले कुटुंब पुढे आणि पुढे असे जात राहिले. आम्हाला हे देखील लक्षात येतं की हे वैशिष्ट्यपूर्ण कुटुंब यासाठी आहे कारण प्रेम आणि येशू ख्रिस्त जो पाया, त्यावरती हे कुटुंब उभारलेलं आहे. आणि त्यामुळे आता जसं वाळूवरचं घर कोसळून पडतं, परंतु ख्रिस्तरूपी आणि त्याची वचनं, त्याचं सत्य ह्यावरती बांधलेलं, दगडावरती, खडकावरती बांधलेलं असं एक कुटुंब, घर उभं राहिलेलं आहे. आणि देवाचं ध्येय, उद्दिष्ट एकच, देवाला ओळखणारं कुटुंब, पूर्ण जग, देवाची सेवा करणारं कुटुंब आणि पूर्ण जग. आम्हाला हे लक्षात येतं की अशा समाजाची निर्मिती, ज्यात कुटुंब व्यवस्था अबाधित राहील, ती आपल्या येशू ख्रिस्ताने प्रस्थापित केली. लूक 2:39-52 या वचनांमध्ये आम्ही पाहतो, येशू पित्याच्या घराप्रती संवेदनशील होताच, पण आज्ञाकारी पुत्र होता. आणि मग आम्ही हे पाहतो की मग तो आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिला. आज जे छोटं कुटुंब आहे त्यामध्ये प्रीती, क्षमा आणि आईवडिलांच्या आज्ञेत राहणं हे विशिष्ट उद्दिष्ट आहे.
जे शिष्य आहेत त्यांनी येशूला समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याचं वचन पाळणं, आणि जे जगी कुटुंब आहे त्यामध्ये सर्वांना समाविष्ट करून घेण्यासाठी बाहेर पडणं हे कुटुंब होय. आज मरिया आपण पाहतो आहोत, जिने असं म्हटलं, ज्या वेळेला तिने स्तोत्र गायलं, ती काय म्हणालेली आहे, तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. हे मरियेचं स्तोत्र आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या दैनावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. आणि योहान याने येशूचं कुटुंब हे अबाधित ठेवलं. आणि मग तुम्हाला आणि मला आज ही जबाबदारी आहे ना, की आम्ही त्याचं जागतिक कुटुंब प्रीती, क्षमा आणि येशूचं खडक त्यावरती उभं करावं. आपण हा जो आपल्याला एक प्रकारचा वसा किंवा आपल्याला देवाने येशूने क्रूस खांबावरून कुटुंबाप्रती देव केलेलं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यामध्ये आपण राहूया. प्रभू आपणास कुटुंब देव आणि कुटुंबाचे आपण सदस्य हो. आमेन. आपण प्रार्थना करूया. अनादि अनंत पवित्र आत्म्या, आमच्या देवा, आमच्या पित्या, सर्व उत्तमाच्या उगमा, आपल्या बालकांच्या सदा समीप असणाऱ्या आम्हीही तुझ्या समीप येतो. तुझ्यामुळे, तुझ्या सानिध्याने आम्हास पवित्र आत्मा प्राप्त होईल. तू जो मरणाच्या विळख्यात क्लेश भोगत असताना हे विसरला नाहीस की आम्हास परस्परांच्या प्रीतीची अत्यंत गरज आहे, तोच तू आम्हासाठी एकमेकांच्या मैत्रीत, प्रीतीत आणि भावबंधनात अधिक मृदू व दृढ कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. हे अनंत देवा, तू जो सर्व मानवास एक गृहात एक चित्त करीतोस, तोच तू आम्हास या गृहातील सर्वांस मदत कर, म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे तुझ्याविषयीची व एकमेकांविषयीची कर्तव्ये पार पाडू शकू. निर्दयता, क्रोध आणि अपशब्द आम्हातून दूर कर. आम्हास प्रीतिपूर्ण व सहानुभूतीयुक्त कोमल हृदय दे. इतरांची दुःखे व अडचणी स्वतःच्या समजण्याची विवेक बुद्धी दे. तसेच इतरांचा उणेपणा धीर गंभीरपणे सहन करण्याची शक्ती दे. स्वार्थापासून आम्हास राख व उत्तरोत्तर तुझ्या प्रीतीत मार्ग आक्रमित प्रभूच्या सदृच्छेत आम्हास वाढण्यास तुझे सहाय्य दे. तुझा पुत्र आमचा येशू याच्या नावात. आमेन. या चौथ्या शब्दाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आलेला आहे तो मत्तयकृत शुभवर्तमान याचा 27वा अध्याय 45 ते 50 ही वचने आपल्याकरिता मिसेस संजली मायकलवार या शास्त्र पठनाकरिता पुढे येतील. येशूचा मृत्यू. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबखुदनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, तो एलियाला हाक मारितो. मग त्यांच्यातून एकाने लागलेच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो आंबेने भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्यात चोखावयास दिला. इतर म्हणाले, असू दे, एलिया त्याचा बचाव करावयास येतो की काय हे आपण पाहू. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. परमेश्वर वाचलेली वचने आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन.
रहाटोर मेमोरियल मेथडिस्ट मराठी मंडळीचे सन्माननीय पाळक रेव्हरंड संतोष शेरे पाळक साहेब, चौथा शब्द माझ्या देवा तू माझा त्याग का केला या शब्दावर प्रकाश टाकतील. आपण त्यांच्याद्वारे हा चौथा शब्द ऐकू. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर उच्चारलेला हा चौथा शब्द आम्हाला समजण्यासाठी प्रियानो आत्मिक ज्ञान, आत्मिक बुद्धी आणि परिपूर्णता गरजेची, कारण की यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आत्मीयतेने कळवत आहे, आत्मीयतेने पित्याचा धावा करत आहे. आणि फक्त या ठिकाणीच आम्ही पाहतो पवित्र शास्त्रात की ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पित्याला पिता न संबोधता माझ्या देवा म्हणून संबोधत आहे. या ठिकाणी प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त असा परिपूर्ण पुरुष होता, जसा त्याचा झगा सीमलेस होता, ज्याला शिलाई नव्हती, तसं प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन होतं. इवन त्याला धरून देणाऱ्यांमध्ये, त्याचा न्याय करणाऱ्यांमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये काही त्याला दोष आढळला नाही. न्यायीसुद्धा म्हणत आहे आय फाउंड नो फॉल्ट इन, मला त्याच्यामध्ये काही दोष आढळला नाही. प्रभू येशू ख्रिस्त फक्त पुरुषच नव्हता, तर तो देवाचा पुत्रसुद्धा होता. परंतु प्रियांनो, ज्यावेळेस मूड आपल्या मनात म्हणतो देव नाही, त्यावेळेस त्यांची बुद्धी भ्रष्ट होती आणि ते देवाच्या पुत्राला वधस्तंभावर खिळत असताना या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी देवाचा परिपूर्ण निश्चय होता की पुत्राने वधस्तंभावर जाणं. पुत्राने वधस्तंभावर जाणं यासाठी की देवाची परिपूर्ण इच्छा मनुष्याविषयी ती पूर्णत्वास जावे, की पुत्राच्या मरणाद्वारे, पुत्राच्या त्या वधस्तंभावरील रक्ताद्वारे या ठिकाणी अखिल मानवजातीचं तारण व्हावं, अखिल मानवजातीला तारणाचा मार्ग प्राप्त व्हावा. या ठिकाणी परमेश्वरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन परिपूर्ण होतं आणि परमेश्वराच्या दृष्टीने पुत्र हा आनंदाचा कारण होता. जगाच्या स्थापनेपासून पुत्र आणि पिता हा कधीच एक वेगळे झाले नव्हते. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला त्यावेळेस सुद्धा त्यांचं जीवन हे एकमेकाशी संलग्न होतं. रोज त्यांचं कम्युनिकेशन, संवाद हा प्रार्थनेच्या माध्यमातून व्हायचा. आणि ज्या वेळेस पुत्र पित्याकडे विनंती करायचा, प्रत्येक गोष्टीमध्ये पुत्राची इच्छा पिता पूर्ण करत आहे. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस वधस्तंभावर पुत्र टांगला असताना या ठिकाणी पित्याने मनुष्यांच्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा 3 तासासाठी त्याग केला होता. मनुष्याने केलेल्या घनघोर पापासाठी पुत्राला तो वधस्तंभावर खिळत असताना त्याने आपलं मुख पित्याने आपलं मुख पुत्रापासून वेगळं केलं होतं. त्यामुळे ज्यावेळेस हा बेचैनी किंवा हा विलग प्रभू येशू ख्रिस्ताला सहन होत नाही, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मोठ्याने आरोळी मारून म्हणत आहे, एलाई एलाई लमा सबक्तनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. कारण प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तावर जो पित्याने घाला घातला होता, या ठिकाणी तो घाला प्रभू येशू ख्रिस्ताला आता जड जात होता, किंवा त्याला ॲट द एंड त्याचं डेस्टिनेशन तेच होतं की मला लोकांसाठी मरण पावायचे, लोकांसाठी त्या वधस्तंभावर टांगलं जायचं हे त्याला मान्य होतं. परंतु या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या पित्याचं कम्युनिकेशन किंवा पित्याची कम्युनियन किंवा पित्या आणि त्याच्यामधले असलेलं नातं ब्रेक नको व्हावं ही त्याची मनोमन इच्छा होती. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्र उघडतो की देव आपला इतका पवित्र आहे की त्याला पाप पाहवत नाही. ज्यावेळेस पुत्राचं त्या वधस्तंभावर टांगणं निश्चित झालं होतं, त्यावेळेस पित्याने सुद्धा अखिल मनुष्यांच्या पापासाठी आपल्या पुत्राला आपल्यापासून वेगळं केलं होतं. पाप हे असं आहे की जे एका आत्महत्येसारखं आहे. आदामाने प्रियानं सुरुवातीला पाप केलं आणि संपूर्ण विश्वाची स्पिरिच्युअल आत्मिक लाईफ
खंडित करून टाकली. काईनाने ज्यावेळेस एबेलचा वध केला, या ठिकाणी त्याच्यामध्ये सुद्धा पाप दडलेलं, परंतु ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मरण पावत आहे, त्यावेळेस मनुष्यांच्या पापाचा शेवट होत आहे. या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगते पापाचे वेतन मरण आहे. एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यावर सर्व मनुष्यात मरण पसरले. या ठिकाणी सर्व मनुष्यात मरण पसरले, परंतु देवाची आत्मीयतेने हीच इच्छा होती की शारीरिक मरण नकोय, तर आत्मिक मरणापासून मनुष्याची सुटका व्हावी. आणि आत्मिक मरणापासून मनुष्याची सुटका होण्यासाठी परमेश्वर या ठिकाणी पुत्राचं जे बलिदान करत आहे, त्या बलिदानामध्ये तो त्याचा त्याग करत आहे. त्यांच्यामधले जे फेलोशिप आहे, जे त्यांच्यामधले एक घनिष्ठ नातं आहे, या ठिकाणी ते ब्रेक ज्यावेळेस होत आहे, त्यावेळेस या पित्याकडे प्रभू येशू ख्रिस्त आत्मीयतेने म्हणत आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. या ठिकाणी प्रियानो, आमचा देव इतका पवित्र आहे, इतका पवित्र असा आहे की न बदलणारा आमचा परमेश्वर आहे. आणि या ठिकाणी ज्या वेळेस पुत्राला वधस्तंभावर टांगण्यात येत आहे, त्या ठिकाणी मनुष्य काम करत आहे, त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळलेलं आहे. या ठिकाणी वधस्तंभावर सैतान काम करत आहे, कारण की त्याने आपल्या मनुष्याप्रती असलेले शत्रुत्व प्रकट करत आहे. आणि या ठिकाणी त्याचप्रमाणे त्या वधस्तंभावर पुत्रसुद्धा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तसुद्धा कार्य करत आहे, कारण की अखिल विश्वाच्या तारणासाठी तो स्वतःचं बलिदान देत आहे. आणि त्यानंतर त्याच वधस्तंभावर आमचा पितासुद्धा कार्य करत आहे, कारण की तो पवित्र आहे. आणि त्या पवित्र परमेश्वराची हीच इच्छा होती की जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही सुद्धा पवित्र असावे. पित्याबद्दल प्रियानो पवित्र शास्त्र आम्हा सांगतं, परमेश्वर आमचा इतका पवित्र आहे की त्याच्या दृष्टीने स्वर्गसुद्धा स्वच्छ नाही आहे. परमेश्वर आमचा इतका पवित्र आहे की सेराफिम दूतसुद्धा आपले मुख पंखाने झाकत आहे. पण आमचा परमेश्वर इतका पवित्र आहे की या ठिकाणी अब्राहम परमेश्वराला म्हणत आहे, मी तर माती आहे आणि मी धूळ आहे. या ठिकाणी यशायाला ज्यावेळेस परमेश्वराच्या पवित्र मंदिरात त्याचं दर्शन होतं, त्यावेळेस तो म्हणत आहे, हाय मी अशुद्ध ओठाचा मनुष्य. ज्यावेळेस दानियेलाने दृष्टांत पाहिला, त्यावेळेस दानियल मूर्तपाय झालेला. प्रियानो, हबक्कूक म्हणत आहे, तुझे डोळे इतके पवित्र आहे की दृष्टता तुझ्याने पाहवत नाही. तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दृष्टता तुझ्याने पाहवत नाही. त्या दृष्टतेसाठी या ठिकाणी परमेश्वर आपल्या पुत्राला ज्यावेळेस वधस्तंभावर टांगत आहे, त्यावेळेस 12 ते 3 अंधार पडत आहे. त्या अंधारामध्ये या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला जाणीव होत आहे की माझ्या पित्याने सुद्धा माझा त्याग केलेला आहे. का त्याग केलेला आहे? तर मनुष्याच्या पापाची क्षमा व्हावी. आणि तो त्याग ज्यावेळेस पिता आणि पुत्र याच्यामध्ये जी दरी निर्माण होत आहे, ती दरी असह्य होत आहे. त्यावेळेस पित्याच्या असलेल्या प्रेमाविषयी पुत्र ओरडत आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केलेला. आणि त्याचं उत्तर प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त जे मेसॅनिक स्तोत्र आहे, स्तोत्र 22, त्याच्यामध्ये सुद्धा स्तोत्रकर्ता हेच म्हणत आहे की माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आणि त्याचं उत्तर स्तोत्र 22 आणि 3 वचनामध्ये आम्हाला भेटतं, कारण तू पवित्र आहेस. कारण तू पवित्र आहेस म्हणून अखिल मानव जातीचं ज्यावेळेस पाप तू माझ्यावर लादलेलं आहे, ते पाप घेऊन मी त्या वधस्तंभावर टांगलो गेलेलं आहे, म्हणून तू आपले मुख माझ्यापासून दूर केलेले आहे. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही त्या वधस्तंभाचं विषयी जाणून घेत असताना गतशेमेन बागेत प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे, शक्य असन तर हा प्याला मजपासून टळू दे, परंतु माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा. प्रियानो, प्याला काय? तर प्याला ज्यावेळेस आम्ही जुन्या करारात वळतो, जुन्या करारामध्ये कित्येक संदर्भ आम्हाला हे सांगतात की प्याला हा परमेश्वराचा क्रोधाचं प्रतीक आहे. ज्या वेळेस इस्रायल राष्ट्राविषयी परमेश्वर प्यालाचा संबोध घेतो, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की तुमच्यावर माझा कोप भडकलेला आहे. यशायाचा 51 अध्याय 17 वचनामध्ये तेच लिहिलेले आहे. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी इर्मयामध्ये सुद्धा परमेश्वर तेच सांगत आहे. इर्मया 25:15-16 की ज्या वेळेस तुम्ही प्याला घेऊन ते पिताय, त्यावेळेस परमेश्वराचा कोप तुमच्यावर येत आहे. आणि त्याच्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की हा प्याला
हा प्याला म्हणजे तुझं आणि माझं सेपरेशन नकोय. वी शुड बी युनायटेड. आणि प्रियानो, या ठिकाणी त्या वधस्तंभावरील 3 तासामध्ये पित्याचा आणि पुत्राचा जो विरह झालेला आहे, तो विरह पुत्राला सहन होत नाही. त्यामुळे पुत्र ओरडत आहे की माझ्या देवा तू माझा त्याग का केलेला आहे. प्याला प्रियानो, अनडिस्ट्रिब्युटेड रॅथ ऑफ सीन. या ठिकाणी अनडायल्युटेड रॅथ ऑफ सीन. परमेश्वराला पापाचा खूप तिटकार आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस अंधार पडतो प्रियानो, अंधार आम्हाला हे सिम्बोलाइज करतं की त्या ठिकाणी प्रकाश नाही आहे. आणि ज्या ठिकाणी प्रकाश आहे त्या ठिकाणी पाप नाही आहे प्रियानो. आणि परमेश्वर इतका पवित्र आहे, इतका प्युअर आहे प्रियानो, की त्याला अंधाराचा राग आहे, त्याला पापाचा राग आहे. आणि ज्यावेळेस 3 तासाचा तो अंधार भयानक झालेला आहे, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त विवळत आहे. प्रभू येशू ख्रिस्त विवळून प्रार्थना करत आहे की देवा तू माझा त्याग का केलेला आहे. कारण की देवाने पुत्रावर अखिल जगाचा पापाचा भार टाकलेला आहे. आणि त्या ठिकाणी परमेश्वराच्या रागापुढे कोण टिकणार, त्याच्या क्रोधाच्या संतापापासून कोण उभा राहणार. नहूम म्हणत आहे त्याच्या संदेशामध्ये, त्याच्या परमेश्वराच्या रागापुढे कोण टिकणार, त्याच्या संतापापुढे कोण उभा राहणार. आणि त्याचं उत्तर नहूमला परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. कारण की अखिल जगाचं पाप मी माझ्यावर घेत आहे. का घेत आहे? स्वतःचं अर्पण करून प्रभू येशू ख्रिस्त देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःचं अर्पण या ठिकाणी त्या वधस्तंभावर करत आहे. या ठिकाणी वधस्तंभावरचं मरण हे शापाचं प्रतीक आहे प्रियानो. ख्रिस्ताने आपल्याकरता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडवले. जो कोणी झाडावर टांगला आहे तो शापग्रस्त आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्या आणि माझ्यासाठी शापग्रस्त होऊन पित्याच्या संगतीला ज्यावेळेस तो विरह पावत आहे, पित्यापासून स्वतःला 3 तासाच्या ज्या अंधारामध्ये अलग करत आहे, त्यावेळेस तो ओरडत आहे माझ्या देवा तू माझा त्याग का केलेला आहे. कारण की पिता आणि पुत्र हे कधीच सेपरेट नव्हते, कधीच वेगळे नव्हते. परंतु ज्यावेळेस त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त टांगलेला आहे, दुपारी 12 ते 3 अंधार पडलेला आहे आणि त्या अंधारामध्ये पापाचे ओझे ख्रिस्तावर आलेले आहे. त्यावेळेस ख्रिस्त विवळत आहे, ख्रिस्त ओरडत आहे आणि ख्रिस्त म्हणत आहे की हा अंधार मजपासून टळू दे परमेश्वरा, कारण की तू प्रकाश आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, परंतु तो प्रकाश आज अंधाराने ग्रासलेला आहे. का? तर तुमच्या आणि माझ्या पापासाठी. का? तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आज वधस्तंभावरून पुन्हा एकदा ओरडत आहे, एलोई एलोई लमा सबकतनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केलाय, का केलेला आहे. कारण की प्रियानो त्याच्या मृत्यूमध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. आमेन. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, जे तुझवर विश्वास ठेवितात त्यांच्यासाठी तू एक अटळ बुरुजाप्रमाणे आहेस. स्वर्ग, पृथ्वी व पृथ्वीखालील सर्व गोष्टी तुला नमून तुझ्या आज्ञा पाळोत. येथून पुढे ही तू आमचा रक्षण करता हो. हे प्रभू, आज आम्हास अनुभूती दे की आमचा तारणदाता व आरोग्यदाता या आकाशाखाली एकच होता व आहे. त्याचे नाव तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त असे आहे. त्याच्याच प्रेमळ नावाने आमेन. हे प्रभू, तू आमच्या अंतरीची सर्व गुपिते जाणतोस. आमच्या प्रार्थना अवहेरू नको, परंतु आम्हास राख. हे परमपवित्र प्रभू, सर्व सामर्थ्यशाली देवा, हे पवित्र कृपाळू त्रात्या, सार्वकालिक आदरणीय न्यायाधीशा, या अंतिम घटिकेत आम्हास तुझ्यापासून क्लेश व मरण यातना न येवोत. आमचा त्याग करू नकोस व आपल्या प्रीतीपासून आम्हास वंचित करू नकोस, तर आम्हास जगिक संघर्षातून सोडव. येशू ख्रिस्त आमचा प्रभू ह्याच्याद्वारे. आमेन. 5व्या वचनाकडे वळण्याआधी आपण योहान कृत शुभवर्तमान याचा 19 अध्याय 28 ते 30 ही वचने ऐकू.
या शास्त्र पठणाकरिता पाळकीनबाई पुन्हा एकदा आपल्या पुढे येतील. ह्यानंतर सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते. म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एझोप झाडाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. परमेश्वर वाचलेली वचने आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. पाचवा शब्द, मला तहान लागली आहे. या शब्दावर मेथोडिस्ट मराठी चर्च ठाणे येथील सन्माननीय पाळक रेव्हरंड जॉर्ज पीटर पाळक साहेबांद्वारे आपण या शब्दाचं विश्लेषण ऐकू.